मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। हे तर आपल्याला माहिती आहेच मित्रांनो, परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहे, एक चांगली आणि एक वाईट। तर मित्रांनो, सर्वप्रथम चांगली बातमी काय आहे ते समजून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025चा हप्ता लवकरच मिळणार आहे। राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की हप्त्याची रक्कम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। भुजबळ म्हणाले, अक्षय तृतीयाला हप्ता देणार असे सांगितले आहे ना, तर तो नक्कीच मिळेल। सरकारचे पैसे कुठे जाणार नाहीत। त्यांनी पुढे सांगितले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा 1-2 महिन्याचा विलंब होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही। यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे। सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठी निधी मंजूर केला असून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व पात्र महिलांना हप्ता नियमित मिळेल असे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नुकतेच 3,690 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे एप्रिल 2025चा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील। याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। यामुळे राज्यातील सुमारे 2 कोटी पात्र महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल। अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यासह लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। आता वाईट बातमी कोणती? चला तर ते पण समजून घेऊया। मित्रांनो, वाईट बातमी अशी की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे। आतापर्यंत सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्याने बाद करण्यात आले आहेत आणि आणखी 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। यामध्ये 4 चाकी वाहन मालकी असलेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। काही महिलांना गेल्या 2 महिन्यापासून हप्ते मिळालेले नाहीत, कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झाले आहेत। पडताळणी प्रक्रिया 5 टप्प्यात सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप बाकी आहे। यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यासाठी वाट पाहावी लागत आहे। या कठोर पडताळणीमुळे काही महिलांच्या योजनेतील विश्वास डळमळीत झाला आहे आणि त्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे। तर महिलांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली बातमी म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला असून हप्त्याची रक्कम 2,100 रुपये होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महिलांना मोठा फायदा होईल। आणि वाईट बातमी म्हणजेच पडताळणीमुळे लाखो अर्ज बाद होत असून काही महिलांचे हप्ते थांबले आहेत, ज्यामुळे त्यांना तात्पुरत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। सरकारने पडताळणी प्रक्रिया लवकरच पूर्ण करून सर्व पात्र महिलांना नियमित लाभ द्यावा अशी अपेक्षा आहे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबद्दलची चांगली आणि वाईट माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।